हातभार प्रत्येक व्यक्तीने मात्र दिलेला आहे. आपण बघतोय विजय शेठ गोविंद पाटील यांच्याकडे देखील या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य देण्यात आले आहे. त्याच्यानंतर आपण बघतोय योगेश गुडगुस यांच्याकडे देखील आपण बघतोय आर्थिक सहकार्य. त्याच्यानंतर मिलिंदजी भोईर यांच्याकडे देखील आर्थिक सहकार्य लाभले. त्याच्यानंतर आत्माराम ठाकरे सरपंच ग्रामपंचायत. तर मी विनंती करतोय भूषण पडवळे साहेबांना यांचा मात्र सन्मान करायचा आहे. मी विनंती करतोय प्रभाकरजी दिवा यांच्या शुभ हस्ते नक्कीच त्यांना सन्मानित केलं जाईल. दरम्यान सामन्याला सुरुवात करूया. दोन्ही संघांना देऊया आमच्या समालोचन कक्षामधून हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा. कल्पेश येतोय नंबर 1 चा गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू टाकण्यासाठी मात्र सज्ज होतोय. ओ याला मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू येतो कव्हरफला. इथे मात्र सन्मानित केलं जात आहे. मायची उपदार शाळ आणि पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देण्यात येते. भूषणजी पडवळे यांचा इथे मात्र सन्मान केला जातोय. विजयजी खोपरी बाळापंगाचे एक खेळाडू आहेत आणि चांगलं व्यक्तिमत्व त्यांचा मध्ये इथे सन्मान केला जातोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. नक्कीच तुम्ही आलात आणि या स्पर्धेची शान वाढवलीत. तर नक्कीच इथे मात्र काय घडलंय तर विकेट डाऊन, गडी बाद झालाय. कॉट बाईन विकेट आपल्याला बघायला मिळते आणि पहिला हादरा बफला जातोय. गडी बाद होतोय तो म्हणजे वालईपाडा संघाचा. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज विकेट झाल्यानंतर प्रदीप भोईर वाहतोय. एक अष्टपैलू खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. प्रदीप भोईर ज्याच्याकडे क्षमता आहे तो मोठे फटके मारू शकतोय. तर पहिल्याच चेंडूवर नक्कीच एक धाव आल्यानंतर मात्र आत्मविश्वास वाढलेला होता तो म्हणजे कल्पेश सापडे याचा आणि गडी बाद केला त्याने. तिसरा चेंडू प्रदीपसाठी. ओ याला अक्रॉस द लाईन चेंडूला खेळण्यासाठी गेले. चेंडू उंच गेलाय. शतरक्षक येतोय डीप स्क्वेअर रिजन वरून. तोपर्यंत 2 धावा इथे पडून पूर्ण केल्या जात आहेत. चेंडू उंच गेला होता आणि शतरक्षक आळे होते दूरवरून मात्र जज करू शकले नाही. काही हरकत नाहीये मात्र 2 धावा काही रोखू शकत नाहीये. 2 धावण्याची धावसंख्या पुढे फरकते जाऊन पोहोचते म्हणजे 3 या आकड्यावर. गडी बाद झाला तो म्हणजे 1. पुण्यात राईट ऑफ ओव्हर द विकेटने प्रदीपसाठी. ओ याला मात्र बघितलं आणि त्याच्यानंतर मात्र चेंडूला सोडून दिलं. पंचांनी आपलं काम चोखपणे बजावलं. अवंताच्या स्वरूपात धाव ऍड केली जाईल. धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे 4 या आकड्यावर. यष्टीरक्षक आपण बघतोय हेमंत सुतार यांना. एक अष्टपैलू खेळाडू ज्याने बरीच वर्ष क्रिकेटच्या माध्यमातून चांगले क्रिकेट खेळले. ओ यावेळेस मात्र बघायचं झालं मात्र पुन्हा एकदा बरकटला जातोय. लाईन अँड लेंथ जी सापडायला पाहिजे ती मात्र सापडली नाही आतापर्यंत. गोलंदाज कल्पेश सापडेला 2 चेंडू आतापर्यंत अवंताच्या स्वरूपात सोडतोय. 5 धावसंख्या झाले. गडी बाद झाला तो म्हणजे 1. चेंडू टाकून झाले ते म्हणजे 3 षटकांचा सामना होतोय. ओ याला मात्र गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न. चेंडूला मात्र ओळखलं होतं. चेंडूला मात्र फेकून दिले बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनला. सीमा रेषा पार षटकार. थँक्यू डीजे. हो याला मात्र अपील केली होती. लगेच पंच दाखवतायत की चेंडू हा कुठे पिचिंग होतोय. 1 धावण्याची धावसंख्या ऍड केली जाईल. धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे 12 या आकड्यावर. रिप्ले मध्ये आपण बघू शकतोय कुठे चेंडू पडला गेलाय. चांगले चेंडूची सांगतात वाले. चांगलं कमबॅक. गोलंदाज कल्पेश सापडे याचा शेवटचा चेंडू असेल या षटकातील. ओ याला मध्ये जोरकस मारण्याचा प्रयत्न.
शतरक्षक येतो स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला फील्ड केलं जातंय. जोपर्यंत चेंडू येईल तोपर्यंत चेंडूला फील्ड केलंय. एक धाव षटकाची समाप्ती झाली. धाव संख्या ती म्हणजे 13 धावा. गडी बाद झाला तो म्हणजे एक डीजे ब्रेक घेऊया आणि लगेच मैदानात. कम ऑन डीजे. नंबर 2 चा गोलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजे मिस्टर वैभव येतोय. आतापर्यंत एक षटक संपलेलं आहे. धावसंख्या ती म्हणजे 13 धावा. गडी बाद झाला तो म्हणजे एक. प्रथम फलंदाजी करत असताना युती इलेव्हन वालाईपाडा संघ प्रथम फलंदाजी करतोय. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी 2 विजेत्या संघामध्ये सामना चालू आहे. 3 षटकांची लढत आपल्याला बघायला मिळते आणि दुसरं षटक चालू आहे. यावेळी मात्र पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न डीप वरून शतरक्षक येतोय. जोपर्यंत चेंडूला फील्ड करेल लॉंग ऑफ वरून तोपर्यंत एक धाव. चांगले शतरक्षण बघायला मिळतं. या एक धावेची नक्कीच आयवा कॅच जर घेतला तर 100 रुपयाचं पारितोषिक आहे. हे लक्ष असू द्या. गणू दिवा यांच्याकडनं हे पारितोषिक आहे. हो यावेळेस मात्र चेंडू बराच काळ उफळी घेणारा चेंडू बघायला मिळाला. वाईटच्या स्वरूपात वन बॉफने लगेच वॉर्निंग देखील दिले जात आहे गोलंदाज वैभव याला. तर नक्कीच चिंचोटी साठी इथे मात्र पारितोषिक लागलं जात आहे. कुठच्या प्रकारे हॅट्रिक साधा 500 रुपयाचं पारितोषिक असं कोण सांगताय तर दुर्गा शेठ यांच्याकडनं नक्कीच इथे मात्र पारितोषिक लागलं जात आहे. यावेळी मात्र चेंडूला मात्र फेकून दिले डीप स्क्वेअरला क्रिजनला. सीमारेषा पार षटकार. इथे मात्र सुरुवात केलेली आहे प्रदीप मार्फत. आतापर्यंत बघायचं झालं तर मात्र षटकांची धावसंख्या 21 पोहोचली जाते. यामध्ये अजून एक मोठा फटका करण्याचा प्रयत्न येतोय. शतरक्षक चेंडू खाली मात्र येतोय. स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत धावतोय. तोपर्यंत 2 धावा. लोमॅन फ्लॅन मध्ये चेंडू पडला गेलाय. तर इथे मात्र बक्षीस वाढलं जात आहे. उत्साह वाढवला जातोय. 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. कुठल्याही प्रकारे हॅट्रिक करा. चौकाराची हॅट्रिक साधा, विकेटची हॅट्रिक साधा किंवा षटकाराची हॅट्रिक साधा. दुर्गा शेठ यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. चिंचोटी फाटी आहे पारितोषिक. यावेळेस मात्र चोरकस मारण्याचा प्रयत्न झाला होता आणि चेंडू पाहतोय डॉटच्या स्वरूपात. एक चांगला चेंडू आत्मविश्वास वाढवण्यासाठी मात्र डॉट चेंडू बघायला मिळतोय. धावसंख्या ती म्हणजे 23 धावा. चेंडू टाकून दिले ते म्हणजे 4. यावेळी मात्र चेंडूला मात्र डीप मिड विकेटला सीमा रेषा पार षटकार. वेलकम बॅक. आल्या सर्व पाहुण्यांचं तसेच खेळाडूंचं मनपूरक स्वागत. आपण बघता मित्रांनो फ्रेश स्मृती चषक 2025 हे शानदार आणि भव्य दिव्य अशी स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. धावसंख्या पोहोचली जाते म्हणजे 29 या आकड्यावर. शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील. यावेळी मात्र चेंडूला मात्र हुक केलाय. चेंडू मात्र थांबणार नाहीये. निघून जाईल सीमा रेषा पार चौकार. सद्गुरु साईनाथ महाराज की जय. निघालो
तुम्ही येता का? थँक्यू डिझाईन. आता मात्र चिंचोटी साठी मात्र अजून एक सुवर्ण फंदी इथे मात्र धावून आलेले आहे. बक्षीस जे आहे ते वाढलं गेलंय तब्बल 2000 रुपये. एखादा विकेटची हॅट्रिक साधा किंवा चौकाराची हॅट्रिक साधा किंवा षटकाराची हॅट्रिक साधा. तर नक्कीच व्हॉलेंटियर्स आमचे जे रामचंद्रजी दिवा आलेले आहेत त्यांच्याकडे नक्कीच तुम्ही मागणी करू शकता. ते आलेले आहेत, काय व्यवस्था असेल करायची तर नक्कीच त्यांच्याकडे तुम्ही मागणी करू शकता. त्यांच्या बरोबर मला वाटतं गणू दिवा आहेत. नंबर 3चं षटक घेऊन येतोय गोंदजी मार्कवर. करण बगळी येतोय नंबर 3चं षटक घेऊन. धाव संख्या आहे ती म्हणजे 33 धाव संख्या. प्रदीप आतापर्यंत 8 चेंडूचा सामना केलाय आणि 26 धावांवर खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला योगेश 3 चेंडूचा सामना केलाय आणि 3 धावांवर खेळतोय. डावखुरा त्याने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय तो म्हणजे करण. ओ याला मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू बघायला मिळतोय. डीप वरून शत्रक्षक येतोय. स्केअरलेगला चेंडूला फील्ड केल्या जातंय. तोपर्यंत एकच धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट केली जाते कारण प्रदीप अटॅकिंग क्रिकेट खेळतोय आणि त्यामुळे मात्र योगेशने लगेचच प्रदीपाला स्ट्राईकवर आणले. 1 ने धावसंख्या पुढे फरकते जाऊन पोहोचते म्हणजे 34 या आकड्यावर. करण पुन्हा एकदा डावखुरा त्याने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. चांगली रिदम आहे करणकडे. यावेळेस मात्र चेंडूला खेळलंय. इथे मात्र चेंडूला उचललाय तोपर्यंत एकच धाव. या वेळेला बघा काय गोलंदाजी केली जाते. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. परफेक्ट गोलंदाजी केली जाते गोलंदाजामार्फत. स्लॉग ओव्हरचं षटक आहे आणि स्लॉग ओव्हर मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करायची तर मात्र करणने आतापर्यंत 2 चेंडूने दाखवलंय. यावेळी मात्र चेंडू थोडासा वर गेलाय. शतरक्षक चुकी करणार नाही आहेत. स्वतः यष्टीरक्षक कल्पेश सापडे गडी बाद होतोय तो म्हणजे धक्का नंबर 2 लागतोय वालयपाडा संघाला. लंगड्या पायाला माझ्या पैजण द्याल का, पैजण द्याल का. तर नवीन फलंदाज नितेश भोईर येतो खेळण्यासाठी. नितेश भोईर बघूया चांगला खेळ आपल्या संघासाठी करावा लागेल. संघाला देखील गरज आहे त्यांची. आतापर्यंत 35 धावा झालेत. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे त्यांच्या माहितीसाठी. 3 चेंडू बाकी आहेत या तिसऱ्या षटकातील. धावसंख्या चांगली आहे आतापर्यंत. मात्र क्रिकेट आहे अनिश्चितचा खेळ आहे. काही होऊ शकतं क्रिकेटमध्ये. डावखुराताने करण लेफ्ट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत असताना यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न झाला होता. यष्टीरक्षक थोडाफार क्लोज बघायला मिळतोय आणि त्याचं प्राप्त म्हणजे खूप चांगली गोलंदाजी. अप्रतिम अप्रतिम चेंडू बघा काय कलेक्ट केला जातोय तो म्हणजे कल्पेश सापटे मार्फत. रिप्ले मध्ये आपण बघतोय अप्रतिम अप्रतिम. पुन्हा एकदा करम गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत असताना नितेशसाठी यावेळेस मात्र पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. चांगला चेंडूची सांगता नक्कीच आपण बघतोय रिव्ह्यू घेतलेला आहे बॅटिंग साइडने वालेपाडा संघाकडनं. तर रिव्ह्यू मध्ये बघूया थर्ड अंपायर आमच्यापर्यंत काय डिसिजन देतील बघायला नक्कीच आवडेल. प्रभाकरजी दिवा नक्की लगेच थर्ड अंपायर आपण बघू शकतोय. अनुभवी पंच आहेत. नक्कीच आमच्यापर्यंत लगेच कळवलं जात आहे की चांगला चेंडू समाप्ती झालाय आतापर्यंत. शेवटचा चेंडू असेल. आतापर्यंत 2 डॉट केलेत नितेश नवीन आलेला फलंदाज. तर दुसऱ्या बाजूला 9 चेंडू मध्ये 27 धावांवर खेळतोय तो म्हणजे प्रदीप. शेवटचा चेंडू प्रदीप
नितेशसाठी घेऊन जातोय. या वेळेला मात्र जोरकस मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झाला होता. इथे मात्र बघायचं झालं तर मात्र ऑफस्टिक सोडून जाणार चेंडू या वेळेस मात्र बरकटला जातोय. अवंताच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. तर लगेच रिव्ह्यू घेतलेला वाटतं मला वाटतं. तर म्हणजे कल्पेश सापडे याने रिव्ह्यू घेतलेला आहे. वाईड आहे की नाही ते लगेच आमचे थर्ड अंपायर बघतील इथे. तर वाईट चेंडू आहे. यस अवंत धाव नक्कीच इथे मात्र वाढली जाईल. शेवटचा चेंडू याला मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू मात्र नक्कीच शरीराला भेटतो हा चेंडू आणि बाईकच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. धावसंख्या ती म्हणजे 36 धावा आणि 37 धावांचं टार्गेट ठेवले ते म्हणजे गावदे स्पोर्ट पाटीलपाडा संघासमोर. सदतीस धावा झालेत आणि 38 धावांचं टार्गेट असेल. थँक्यू तिथे नागेश दळवी यांचं आगमन झालंय. साहेबांचं आम्ही लगेच आभार व्यक्त करतोय. लगेच आपण बघतोय स्पर्धेसाठी आवर्जून मात्र उपस्थित होत आहेत. त्यांचं करूया मनपूरक स्वागतम सुस्वागतम. चला कॅप्टन देखील या. सहर्ष स्वागत. चला कॅप्टन आई गावदेवी बरफपाडा आणि यंग मराठा दांडेकर पाडा. चला कॅप्टन या लगेच टॉस करण्यासाठी. हॅलो. चला सन्माननीय नागेशी दळवी साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. तर त्यांना विनंती करतोय की आमच्या टॉस बॉक्समध्ये या. सन्माननीय नागेशी दळवी साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. चला कॅप्टन या. गावदेवी बरफपाडा संघाचा कॅप्टन आलेला आहे. तर यंग मराठा दांडेकर पाडा टीम आपला संघनायक पाठवून द्या टॉस करण्यासाठी. छापा असा कॉल आहे आणि पाहूया छापा आलाय. जशी मागणीचा पुरवठा इथे केला गेलाय. पाहुण्यांना विनंती आपण जाऊन स्थानापन्न व्हा. बरफपाडा संघाने टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? बॅटिंग करण्यासाठी निर्णय घेतला. यामागचं कारण बॅटिंग थोडी लूज आहे म्हणून आम्ही जास्त स्कोर बनवण्याचा प्रयत्न करू. असे कुठले फलंदाज पाहायला मिळतील जे चांगले फलंदाजी करतील आणि एक चांगलं टार्गेट सेट करतील 4 षटकांमध्ये? योगेश आहे, महेश आहे, विकास आहे, मनोज आहे. या सीझन मध्ये जो आपल्या संघाचा फॉर्म आहे त्याबद्दल काय म्हणशील? नक्कीच जास्त प्रॅक्टिस नाही आहे म्हणून थोडा फॉर्म खराब आहे. प्रॅक्टिससाठी जागा पण नसते म्हणून कधी कधीच प्रॅक्टिस करतो आम्ही. चला आपल्याला देखील शुभेच्छा असतील. आपण टॉस गमावलाय. आपल्याला अगोदर क्षेत्ररक्षण करायचं आहे. हा निर्णय मनासारखा लागलाय या मनाविरुद्ध लागलाय? मनासारखा. म्हणजे टॉस जिंकला असता आपण देखील क्षेत्ररक्षण केलं असतं. क्षेत्ररक्षण तुम्हाला करायचं आहे. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 14-. चला आपल्याला जास्त विचारायची शुभेच्छा असतील आपल्याला देखील. तर टॉस जिंकलाय तो म्हणजे गावदेवी बरफपाडा टीमनं अगोदर बॅटिंग करण्याचा निर्णय घेत आहे आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलं ते म्हणजे यंग मराठा दांडेकर पाडा टीमला. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू प्रदीपजी लोखंडे. दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं तसेच खेळाडूंचं मनपूरक स्वागत. कल्पेश सापडे येतोय स्ट्रायकनकडे
आणि नॉन आपण बघतोय मिस्टर करण बगली. तर गोलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजे रोहित. ओ यार मात्र इथे मात्र आपण बघतोय पल्लू शॉट खेळलाय आणि 4 धावा प्राप्त केल्यात. अप्रतिम फटका बघायला मिळतोय कल्पेश सापटेच्या बॅटमधनं. पहिल्या चेंडूवर 4 धावा प्राप्त केलेत. जिंकण्यासाठी बघायचं झालं तर मात्र 38 धावांचं टार्गेट आहे आणि त्या 38 धावायला मात्र प्रत्युत्तर दिलं जात आहे गावदेवी स्पोर्ट पाटीलपाडा संघामार्फत. पहिल्या चेंडूवर 4 धावा प्राप्त केल्यात गोलंदाज रोहित राईट आर्म ऑफ द विकेटने. कल्पेश फाटी ओ याला मात्र बघा दूरवरून चेंडूला खेळायचा प्रयत्न झाला होता कल्पेश सापटे याचा. चांगला अनुभव आहे कल्पेशकडे. लेदर क्रिकेट देखील खूप चांगल्या रीतीने ते खेळत आहेत. भरपूर चांगले क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं जात आहे लेदर क्रिकेटचं देखील आणि तो मैदानाच्या आत आपल्याला बघायला मिळतोय. पुण्यात रोहित राईट ऑफ द विकेटने. ओ यार मात्र आडव्या बॅटचा वापर केलाय आणि इथे मात्र बॅटची एज आणि यष्टीरक्षक चुकी करत नाहीत. गडी बाद होतोय तो म्हणजे मिस्टर कल्पेश सापटे. नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या आत दाखल होतोय. ज्या मागच्या मॅच मध्ये जो मॅन ऑफ द मॅच चा किताब ज्याने घेतला होता तोच मंगेश बगली मैदानाच्या आत दाखल होतोय. नक्कीच संघाला देखील गरज आहे मंगेशकडनं. बघूया मंगेश कशा प्रकारे खेळी करतोय. जिंकण्यासाठी बघायचं झालं तर मात्र 38 धावांचं टार्गेट ठेवलंय आणि त्याचा मात्र पाठला करत असताना मात्र एक चौकार ठोकल्यानंतर मात्र कल्पेश थोडाफार चाचपडत खेळत होता. त्याच्यानंतर मात्र त्याची विकेट गेली आणि नवीन फलंदाज मंगेश बगली त्यांची जागा भरून काढण्यासाठी येतोय. बघूया काय होतंय काय घडतंय. 3 चेंडू टाकून झालेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या पहिल्या षटकातील. यावेळी मात्र सफल होऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. या चेंडूला अगदी मिडल स्टिक वरून मात्र ट्रॅव्हल झाला होता चेंडू. अप्रतिम चेंडूची सांगता होते. निर्धावते चेंडू टाकून झाले ते म्हणजे 4. अजूनही 4 चेंडू 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या पहिल्या षटकातील. पहिल्या चेंडूवर चौकार ठोकल्यानंतर मात्र थोडंसं मी म्हणेन कमबॅक करतोय रोहित दळवी गोलंदाज. यावेळी मात्र पुन्हा एकदा तीच दिशा खेळण्याचा प्रयत्न झाला होता. अक्रॉस द लाईन यावेळी मात्र जास्त सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता फलंदाज मंगेश बगले याचा. निर्धावत चेंडू 5 चेंडू टाकून झालेत. चेंडू आता मात्र शेवटचा असेल. रोहित मात्र आता मात्र रिदम त्याला मिळाले आहे. लाईन अँड लेन त्याला सापडली गेली आहे आणि तो मात्र चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावर आतापर्यंत गोलंदाजी करतोय. ओ याला मात्र हलक्या रीतीने चेंडूला फक्त दिशा दिली जात आहे. नितेश चेंडूचा पाठला करताय. चेंडू मात्र थांबणार नाहीये. निघून जाईल सीमा रेषा पार. चौकार. बॅकफूट पंच अप्रतिम बघायला मिळत आहे एफडीचे. तर प्रथम फलंदाजी करत असताना आपण बघितलं होतं वालाईपाडा संघाला त्यांच्या 13 धावा झाल्या होत्या. आता मात्र बघायचं झालं तर मात्र गावदेवी पाटीलपाडा संघ धावसंख्या ती म्हणजे 8 धावा. गडी बाद झाला तो म्हणजे 1. आता मात्र समीकरण बघायला मिळतं 12 चेंडू असतील आणि 30 धावांची गरज. प्रति षटकामध्ये 15च्या फरफरीने चालावं लागेल. गावदेवी स्पोर्ट पाटीलपाडा संघाची जमेची बाजू झाली तर मात्र मंगेश बगली मागच्या मॅच मध्ये त्याने काय पारी खेळली होती. 9 चेंडूचा
सामना केला होता आणि 22 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होता. त्यामुळे मात्र तीच पारी त्यांना खेळावी लागेल. आपल्या संघाला गरज आहे आणि संघ नक्की थोडाफार अडचणीमध्ये आहे. मात्र नो डाऊट चांगला खेळ करतील मंगेश बगली. यावेळी मात्र बॅटची लिडिंग एज घेतली जात आहे. क्षेत्ररक्षकाला मात्र चकवून जातोय चेंडू डीप थर्डमॅन रिजनला. तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. 2 धावण्याची जास्त काय मिळणार नाहीये. या 2 धावण्याची धावसंख्या पुढे फरकेल, जाऊन पोहोचेल ती म्हणजे 10 या आकड्यावर. यष्टीरक्षक बीट झाला होता. त्याच्यानंतर शॉट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक थोडासा पंबल होतोय आणि आउटफील्ड फास्ट आहे मागे आणि त्यामुळे नक्कीच 2 धावा प्राप्त केलेत. 2 धावा नक्कीच वाचवल्या गेलेत. हाताला अगदी ब्रश होऊन चेंडू गेला होता मागे. ओ याला मात्र चेंडूला खेचलंय डी फाईन लेग क्षेत्रामध्ये. सीमारेषा पार षटकार. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है मैं. थँक्यू डीजे. या 6 धावा नक्कीच गावदे स्पोर्ट पाटीलपाडा संघाला एक वेगळीच ऊर्जा निर्माण करून देईल. कारण धावसंख्या पुढे फरक केले ती म्हणजे 16 या आकड्यावर. मंगेश बगली यांच्या मला वाटतं खरं यांच्या बॅटमधनं षटकार बघायला मिळाला, जो की आतापर्यंत 2 चेंडूचा सामना केलाय आणि 8 डाऊनवर तो आतापर्यंत खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला मंगेश बगडी आपल्याला बघायला मिळतं. 3 चेंडूचा सामना केलाय आणि 4 धावांवर आतापर्यंत तो खेळतोय. थोडंसं फास्ट खेळायचं आहे. मी विनंती करतोय प्रत्येक संघाला, कारण थोडंसं फास्ट खेळा. पहिला सामना नक्कीच थोडंसं आपण उशिराने चालू झाला आणि त्यामुळे थोडंसं फास्ट खेळायचं आहे. वाईट वाटून घेऊ नका. यावेळी मात्र बॅटची लिडिंग एज शतशक आहेत, चुकी करणार नाही यात. गडीबाद दुसरा आद्रा बफला जातोय पाटीलपाडा संघाला. गॉन. म्हणतो भेटायला जावा मी पुण्यात, मला टका करा हो पुण्यात. रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं आपण पुलच्या गुन्ह्यात. रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं आपण पुलच्या गुन्ह्यात. म्हणतो भेटायला जावा मी पुण्यात, मला टका करावं पुण्यात. म्हणतो भेटायला थँक्यू डीजे. वेलकम बॅक. आल्या सर्व पाहुण्यांचं तसेच खेळाडूंचं मनपूरक स्वागत. गडीबाद झालाय. आता मध्ये नवीन फलंदाज उमेश येतोय खेळासाठी. उमेश हडल. धावसंख्या ती म्हणजे 12 धावा. चेंडू टाकून चालते म्हणजे 3. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रदीप भोईर राईट आर्म ऑर द विकेट ने. ओ यामध्ये जोरकस मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडूला अडव क्षेत्ररक्षक. हॅलो मागचे स्वतः यष्टीरक्षक चेंडूपर्यंत गेले होते आणि चेंडूला कलेक्ट केलंय. तोपर्यंत 1 धाव काही रोखू शकत नाही. 1 धावण्याची धावसंख्या पुढे फरकते, जाऊन पोहोचते ती म्हणजे 17 या आकड्यावर. 4 चेंडू टाकून झालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या दुसऱ्या षटकातील. मंगेश बगली स्ट्राईक अँड कडे. ओ याला मात्र अक्रॉस द लाईन वारंवार त्याच पद्धतीने आणि त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतायत. सह्याद्री स्पोर्ट बापाने संघाचं देखील आगमन झालंय. आपण करूया त्यांचं सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. आल्या सर्व पाहुण्यांचं तसेच खेळाडूंचं मनपूरक स्वागत. यावेळी मध्ये जोरकस मारण्याचा प्रयत्न होतोय. क्षेत्ररक्षक आहेत मात्र त्यांच्या हाताला ब्रश करून चेंडू मात्र निघून जातोय सीमारेषा पार. षटकार.
माने उतावळ नवराने नवरीला नहीं रही हवी थोड़ी तो फड़िया माने कोशिश ला रही हो अखिल केंदी वराड हुई केंदी मचकाए थेंडू ने एकदम नवाई कैसे थँक्यू डीजे 7 चेंडू असतील आणि 15 धावेंची गरज जिंकण्यासाठी 7 चेंडू 15 धावा एक जबरदस्त सामना हाय व्होल्टेज ड्रामा नक्कीच सकाळपासून आपल्याला बघायला मिळतं नक्कीच आपण बघितलं तर पहिल्याच सामन्यामध्ये काय आदित्य लोखंडेची झेल सोडला होता त्याच्यानंतर मात्र त्याने नक्कीच चांगली फलंदाजी केली होती आणि आपल्या संघाला विजयी करून दिलं होतं आता मात्र मंगेश बगळे याचा झेल सोडलाय आणि तो काय करामत करतोय हे देखील बघायला सगळ्यांना आवडेल 7 चेंडू असतील आणि 15 धावांची गरज चला क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्या जास्त वेळ जाणार नाही याकडे लक्ष द्या मी विनंती करतोय पंच त्यांना देखील तुम्ही ताकीद द्यायची आहे कारण आपण बघतोय पहिला सामना जो आहे तो थोडाफार उशिराने आपण बघतोय लेट चालू होतोय आणि थोडंसं सहकार्य करा वाईट वाटून घेऊ नका कारण आपली स्पर्धा आहे असं समजून चला सात चेंडू आणि 15 धावांची गरज तिसरा षटक गोंदाजी मार्कवर गोंदाज येतोय विजय येतोय नंबर 3चं षटक घेऊन ओ याला स्लॉर चेंडू नितेश भोईर आहेत कव्हर पॉइंटला चुकी करणार नाहीयेत गडी बाद गॉन तर नवीन बॅटर बघायला मिळतो शैलेश शेलार तर मी विनंती करतोय विकासजी वायडा यांना विनंती करतोय त्यांनी मंचावर येऊन बसायचं आहे वफई आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष बघायला मिळत आहेत त्यांना आम्ही विनंती करतोय त्यांनी मंचावर येऊन बसायचं आहे ओ याला मात्र स्लॉर चेंडू ओळखलं होतं आणि मात्र चेंडूला मात्र फेकून दिले डीप मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर सीमा रेषा पार षटकार तर रिप्ले मध्ये आपण बघू शकतो कशा प्रकारे प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवण्याचा मात्र यश काय मिळालं नाहीये आता मात्र समीकरण बघणार आहोत किती धावा पाहिजेत तर 4 चेंडू 9 धावा यावेळी मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा स्लॉर चेंडू बघायला मिळतोय वन बाउन्स चेंडूला मात्र कलेक्ट करतोय क्षेत्ररक्षक तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जात आहेत 2 धावांची धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे 31च्या आकड्यावर 3 चेंडू आणि 7 धावांची गरज 3 चेंडू 7 धावा एका रोमहर्षक सामना एका बाजूला वालाईपाडा संघ तर दुसऱ्या बाजूला गावदेवी स्पोर्ट पाटीलपाडाचा संघ बघायला मिळतोय नक्कीच विकास वायडे यांचं आगमन झालंय आम्ही त्यांचं करतोय सर्च असं स्वागत वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष बघायला मिळत आहेत यावेळी मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक तिथे भेटतोय इथे मात्र डायरेक्ट हिट गडी बाद गॉन तो म्हणजे मंगेश बगली आउट होतोय
आता मात्र समीकरण बघायला मिळतं 2 चेंडू असतील आणि 7 धाव्यांची गरज. रिप्ले मध्ये बघू शकतो आपण कशा प्रकारे हा चेंडू बघायचा झाला तर मात्र आपण बघितला होता. आता मात्र राहुल येतोय, नवीन फलंदाज नवीन बॅटर बघायला मिळतोय. राहुल येतोय, 2 चेंडू असतील त्यांच्या माहितीसाठी आणि 7 धाव्यांची गरज. थोडीशी घाई गडबड बघायला मिळते. स्ट्राईकवर आणायचं होतं खऱ्या अर्थाने मंगेश बगळी याला, मात्र धाव घेत असताना रनआउटच्या स्वरूपात मंगेश बगळी मात्र बाद झालाय. दोन चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. जबरदस्त सामना तुमच्या भेटीसाठी आपण येतोय मित्रांनो. बघा 2 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक जुळलेत त्यांचं देखील करूया सर्च स्वागत. यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, दूरवरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. जातोय चेंडू निर्धाव. आता मात्र 1 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. 1 चेंडू 7 धावा. 1 चेंडू आणि 7 धावा. दिवा घोषे यांचं देखील भिवा घोषे यांचं आगमन झालंय. आम्ही त्यांचं सर्च असं स्वागत करतोय. 1 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. तर नक्कीच इथे मात्र नक्कीच त्यांच्याकडनं देखील खाण्यापिण्याची व्यवस्था होणार आहे. थंड पेय समजून घ्या. यावेळेस मात्र स्लार 1 चेंडू आणि अशा प्रकारे विजयी संपादन केलं जातं ते म्हणजे युती 11 वालाईपाडा संघ. आणि नक्कीच या स्पर्धेमधून बाहेरचा प्रवास करावा लागतोय गावदेवी स्पोर्ट पाटीलपाडा संघाला. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण असेल